हरिओम. आज गुरुवार 25 एप्रिल 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. ऐकूया ते काय सांगतात. ते सांगतायत संत हे आपला संबंध भगवंताशी जोडतात. आपलं हृदय विषयांनी इतकं भरलं आहे की तिथे भगवंताच्या प्रेमाला जागाच राहिली नाही. बरं, भगवंताचं प्रेम मुद्दाम तिथे घातलं तर ते आत न राहता बाहेर पडतं आणि वाऱ्यावर उडून जातं. सामानाने गच्च भरलेली जशी एखादी खोली असते ना, तसं आपलं हृदय. ह्या हृदयाचा संबंध भगवंताचा किंवा भगवंताशी जोडण्यासाठी आपल्या हृदयातलं सामान म्हणजे काय, विषय खाली करून त्याच्या जागी भगवंताचं प्रेम भरणं जरूर आहे. साधारणपणे आपला अनुभव असा आहे की एखादी वस्तू आपल्याला पुष्कळ आणि पुन्हा पुन्हा मिळाली तर तिचा वीट येतो. आणि म्हणून जी वस्तू आपल्याला कितीही मिळाली तर तिचा वीट येणार नाही अशी वस्तू आपण मिळवावी. अशी अवीट असणारी वस्तू एकच, ती म्हणजे भगवंत होय. राजाने आपला त्याच्या नावाचा शिक्का केला आणि जो अतिप्रामाणिक होता त्याच्याजवळ दिला. त्याप्रमाणे भगवंताने आपलं नाम संतांना दिलं. त्यामुळे संत जे करतील त्याला मान्यता देणं भगवंताला जरूरच आहे. आपण आणि संत यांच्यामध्ये मनुष्य या दृष्टीने फरक नाही, पण फरक आहे तो हा की संत हा जसे बोलतो तसं वागतो. तर आपण बोलतो चांगलं आणि वागतो मात्र त्याच्या उलट. आपल्या स्वार्थाच्या आड कोणी आलं की आपण वाईट बोलतो. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच वस्तूवर दुसऱ्याने प्रेम केलं तर आपण त्याला नावं ठेवतो. आपण नुसती नीतीची तत्त्व जेव्हा सांगतो तेव्हा अगदी चांगलं बोलतो, पण वागताना मात्र उलट. यासाठी आपण अशी कृती करूया की आपल्याला नंतर तसं बोलता येईल. गाडीत बसायला मिळावं म्हणून काही कोणी गाडीत बसत नाही, तर आपल्या स्टेशनला जाण्यासाठीच मनुष्य गाडीचा आधार घेतो. तसा मोठ्या मोठ्या संतांनी प्रपंच केला खरा, परंतु तो सुखासाठी केला नाही. आपल्या वृत्तीपासून न ढळता इतरांना तारण्याचं काम हे संतांनी केलं आहे. बुडणाऱ्या माणसाला जसा दोरीचा आधार द्यावा त्याप्रमाणे संतांनी आपल्याला परमात्म्याचा आधार दिला. चंदनाच्या झाडाजवळच्या झाडांना जसा चंदनाचा वास लागतो त्याप्रमाणे संतांजवळ राहतो तोही संतच म्हणतो. काही कष्ट न करता परमार्थ साधणं हे सत्संगतीचं महत्त्व आहे. आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाकच ऐकू येत नाही, आणि ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर आपण असावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.